PPA पंचाक्षरीज प्रोफेशनल अकॅडमी. हॅलो फ्रेंड्स, आपल्या या सिरीज मध्ये जिथे आपण वेगवेगळ्या स्टार्सला तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आज आपल्या बरोबर आहे मानस उपासनी. मानस 11-12 कॉमर्स पीपीए मधनं झाल्यानंतर त्याचं नरसिंहजी या खूप मोठ्या आणि नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये मुंबईला बीबीए साठी सिलेक्शन झालं आणि आता त्यांनी अजून एक छान चमत्कार करून दाखवला. ही हॅज बीन सिलेक्टेड फॉर द मास्टर्स कोर्स इन ऑस्ट्रेलिया. तर जरा मानसशी गप्पा मारूया. मानस, हाऊ आर यू? फाईन सर, हाऊ आर यू सर? आय एम फाईन. सो आता एकदम 11-12 मधल्या मानसला बघायची आम्हाला सवय लागली आणि आता ऑस्ट्रेलियापर्यंत गेला. आपण सुरुवात करूया 11-12 पासून. कॉमर्समध्ये येण्याची डिसिजन कशी झाली? सर 10च्या आधीपासूनच माझं असं होतं की मला बिझनेस साईडला जायचं आहे. ओके. कारण मला स्वतःची बिझनेस करायची इच्छा होती, म्हणून माझं एमबीए साईडला तर फिक्स होतं. मग त्याच्या आधी काय तर सायन्स आणि आर्ट्स पेक्षा कॉमर्स बेटर राहील, तर मग तसं विचार करून मी कॉमर्स मध्ये आलो. ओके. सो खूप कमी लोकांचं एवढं प्री डिसाइडेड असतं की बिझनेस मध्येच जायचं. सो 11-12 कॉमर्स कसं वाटलं जेव्हा तू पीपीएत आला, पहिल्यांदा डीआर सीआर शिकायला सुरुवात केली? हाऊ वॉज दॅट जर्नी? ऑनेस्टली सांगू तर अकाउंट्स वगैरे मला खूप असं किचकट वाटायचं आणि मार्केटिंग साईडला माझं इंटरेस्ट जास्त होतं. पण अकाउंट्स पण इम्पॉर्टंट आहे तेवढंच, म्हणून मी दोघांवरती फोकस केलं. राईट. आणि मग 11-12 मध्ये थोडंसं हळूहळू कॉमर्स मध्ये रुळलास आणि 12वीचा रिझल्ट येतोय तोपर्यंत आम्हाला कळलं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मानसचं सिलेक्शन पण झालं आणि एवढं अवघड असतं नरसिंहमध्ये जाणं. तू आणि तिथली आतली एन्व्हायरमेंट बघितली, तर मग तू क्रॅक कसं केलं एंट्रन्स? मी तर बोलेल की आज जाणं जेवढं इझी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त टफ तिथे सर्व्हाइव्ह करणं. ओके. कारण तिथले जे एक्झाम्स आहे ना ते एवढे इझी नसतात आणि त्यासाठी 11-12 मध्ये जर तुमचं अकाउंटचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकता. तर फाउंडेशन तुमचं खूप स्ट्रॉंग पाहिजे. सो शेवटी बिल्डिंगला सुद्धा फाउंडेशनच खूप महत्वाचं असतं. सगळ्यात जास्त वेळ बिल्डिंगचं फाउंडेशन बनवण्यातच घेतलं जातं आणि मग बिल्डिंग उभी राहते. एकदम छान पॉईंट सांगितलंस. पण मग तिथलं कसं जीवन होतं जे 3 वर्ष तू बीबीए केलंस? कसं होतं? कॉम्पिटेटिव्ह फ्रेंड्स असतील तिथे तर कॉम्पिटिशन खूप जास्त होती आणि एक्स्ट्रा करिक्युलरला पण खूप इम्पॉर्टन्स होता. आम्हाला एनजीओ मध्ये इंटर्नशिप किंवा कॉर्पोरेट मध्ये इंटर्नशिप कंपल्सरी होती. तर हर समर मध्ये आमची इंटर्नशिप असायची. बरं. आणि कॉम्पिटिशन खूप जास्त होती, तर आम्हाला सीजीपी असतो, तर तो आउट ऑफ 4 असतो आणि तो जास्तीत जास्त ठेवायचा. राईट. तर ते पण एक होतं. आणि नॉलेज लेवल पण डेफिनेटली वरची हो, असते. आमचे जे पण प्रोफेसर होते ना सगळे असे डॉक्टरेट लेवलचे होते, पीएचडी होते सगळे, आणि एक्सपिरियन्स पण त्यांना खूप होता. तर त्यांच्याकडून जे व्हॅल्युएबल ऍडवाइस मिळायची तर ती खूपच मस्त होती. व्हेरी नाईस. सो कारण ज्यावेळेस मानसला बीबीएचे काही सब्जेक्ट शिकवायची आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा लगेच कळायचं की कुठेतरी लेवलमध्ये डेफिनेटली फरक आहे. पण ज्या पद्धती तू छान रिस्पॉन्ड करत होता, इव्हन त्या काळामध्ये ऑनलाईन सुद्धा आपल्याला बॅचेस घेतल्या, पण ती तुझी सिन्सिअरिटी नेहमीच तुला कामाला आली. सो मानसचे असे कुठले गुण आहे असं तुला वाटतं की जे मानससाठी काम करतात? मला असं वाटतं की जर मी डिसाईड केलंय ना तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. की जर तुम्ही काही डिसाईड केलंय तर ते तुम्ही करूनच दाखवा, आतून ते यायला पाहिजे. जर असं लोक बोलताय किंवा पेरेंट्स बोलताय किंवा टीचर्स बोलताय मग तुम्ही करताय, तर ते तुम्ही त्या इंटेन्सिटीने नाही करणार जेवढं तुम्ही स्वतःहून जर करायचं तर त्या इंटेन्सिटीने करणार होतं. म्हणजे आग अंदर से लगनीची. राईट. आणि आता अचानक ही न्यूज आली आम्हाला की ऑस्ट्रेलियाला एमएस करायला चाललाय, तर मग ती प्रोसेस काय होती? कशा प्रकारे केलंस? सर हे बघा, मला हे तर माहिती होतं की कॅट मध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि माझं ओपन कॅटेगरी आहे, तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. फक्त स्कोर आणला तरी पॉईंट नाही, इंटरव्ह्यू असते, ग्रुप डिस्कशन असेल, तर ती सगळी खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि टॉप कॉलेजेस खूप कमी आहेत. कम्पेअर केलं आपण दुसऱ्या कंट्रीज मध्ये तर तिथे ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि एवढं बॅरियर्स पण नाही. तर मी पहिले आयएल्सचा क्लास लावला होता आणि साईड बाय साईड कॅटचा पण लावला होता. तर जसं माझा आयएल्सचा स्कोर आला तसं मी कॅटला पॉज करून दिलं, म्हणजे बंद करून दिलं ते, आणि मग हेच कंटिन्यू केलं. दोन्ही ऑप्शन ओपन ठेवले होते मी जिथे होत होते. पण माझा नवीन कोर्स, कुठल्या कोर्ससाठी तू केलंस आता हे सिलेक्शन? मी मास्टर ऑफ बिझनेस करतोय, पण स्पेशलायझेशन मी बिझनेस अनालिटिक्स मध्ये केलं. बिझनेस अनालिटिक्स. व्हेरी नाईस. सो नवीन एरिया, नवीन देश, कशी एक्साइटमेंट? आता एक्साइटमेंट आता खूप जास्त आहे. आता मला तेवढं टेन्शन येत नाही, मे बी तिकडे गेलं काय माहिती बघू, पण एक्साइटमेंट खूप जास्त आहे मला. आणि नवीन सब्जेक्ट आहे ना तर ते इंटरेस्ट ऑटोमॅटिकली जास्त राहील. कारण आता नवीन देशात जाणार, एकटाच जाणार, मुंबईपर्यंत फार तर फार आम्ही येऊ शकतो सगळे, पण तिथे गेल्यानंतर स्वतःचं एक आयुष्य, मग कदाचित तुला पार्ट टाइम जॉब, या सगळ्यासाठी माणूस तयार आहे असं वाटतं तुला? हो. व्हेरी नाईस. तिथे कुकिंग पण स्वतः करायला लागेल तर ते पण शिकतो आता. वा वा. हे तर म्हणजे लग्नाच्या आधी मुलीला स्वयंपाक शिकवण्यासारखं आता मुलांना पण स्वयंपाक शिकवायला लागले. सो आता हे जे तुझे ज्युनियर्स आहेत जो हा व्हिडिओ बघतायत, तर त्यांना काय तू सांगू इच्छितो की कशा प्रकारे त्यांनी विचार करावा? मी तर बोलेल की फक्त अकॅडमिकचा विचार नका करू. स्कोर्स तर तुम्हाला चांगले आणायचेच आहे,
पण साईड बाय साईड तुम्हाला जे स्किल्स येतात, प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे आहेत, त्याच्यावरती फोकस करा. तुम्ही कोर्सेस करू शकता, इंटर्नशिप करू शकता, म्हणजे तुमची ऑलराऊंड प्रोफाईल चांगली करून देईल. सो मानस आज तुमच्या पुढे पुढे निघालाय आणि त्याच्या मागे त्याच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही पण जाणार आहात. सो मानस, तुला खूप खूप शुभेच्छा आणि या व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या स्टुडंट्सला पण खूप साऱ्या शुभेच्छा. छान मस्त करिअर करा आणि लवकरच मानस सारखी या व्हिडिओमध्ये या. थँक्यू मानस. PPK Panchaksharis Professional Academy. Follow our YouTube channel for classroom live streams. Until the final words are spoken.